आपल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। दसरा हा अतिशय पावन असा पर्व आहे। या पावन पर्वामध्ये आपण जर काही खास असे उपाय केले तर आपल्याला अधिक लाभ हे होणार आहे। आपण दसऱ्याला विजयादशमी म्हणून साजरी करतो। प्रत्येक गोष्टीमध्ये आपला विजय व्हावा असं सर्वांनाच वाटत असतं, पण त्यासाठी काही खास असे उपाय जर आपण केले तर नक्कीच अजून आपल्याला लाभ हा होणार आहे। या दिवशी आपण आपट्याच्या झाडाचे पूजन हे नेहमीच करतच असतो, पण त्याचबरोबर आपण अजून काही खास उपाय केले तर निश्चितच खूपच छान असे फळ आपल्याला मिळते। तर या दिवशी शस्त्रांची पूजा आपल्याला करायची आहे। त्यामध्ये आपल्या घरातील जे काही शस्त्र असतील, आपल्या व्यवसायातील जे काही शस्त्र असतील त्याची आपण पूजा करावी, नमस्कार करावा आणि वर्षभर आम्हाला अशी साथ दे अशी प्रार्थना करावी। त्याचबरोबर सरस्वती पूजन, या दिवशी सरस्वती पूजन करायला विसरायचं नाहीये। तर आपल्या घरातील मुलांकडून आपण सरस्वतीचे पूजन करून घ्यायचे आहे। प्रज्ञावर्धन स्तोत्र हे त्यांना म्हणायला लावायचे आणि त्याचबरोबर सरस्वतीचा मंत्रही त्यांना म्हणायला लावायचा आहे। आणि घरातील सर्व वह्या, पुस्तके, ग्रंथे यांचे विधिवत आपण पूजा करायची आहे। आणि सरस्वती ही आपण पाटीवर किंवा वहीच्या पानावर आपण काढून तिचेही पूजन आपण या दिवशी नक्की करायचे आहे। पुढचा उपाय म्हणजे या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायची, दिवा लावायचा आणि नमस्कार करायचा। आपल्यावर येणारे संकट हे हरण्यासाठी प्रार्थना करायची आणि भगवंताला सांगायचं की आमच्यावर येणारे संकट हे दूर कर। अतिशय सुंदर असे हे शमीच्या झाडाची पूजा केल्याने फळ आपल्याला मिळत असतं। आणि त्याचबरोबर या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला अजून एक खास गोष्ट करायची आहे, ती म्हणजे अपराजिता झाडाची पूजा। या वृक्षाची पूजा केल्याने आपला कधीही पराभव होत नाही आणि आपल्याला विजय हा प्राप्त होत असतो। आपल्या जे वर्षभरात आपण प्रवास करतो त्या प्रवासाला जाण्यासाठी आपण या अपराजिता वृक्षाची पूजा करून आपण तिथे दिवा लावायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि आपण सुरक्षित राहण्यासाठी विनंती करायची आहे। अपराजिता वृक्ष म्हणजेच गोकर्णाचे झाड। या गोकर्णाच्या झाडाची दसऱ्याच्या दिवशी नक्की पूजा करा। त्याचबरोबर आपल्याला काही खास असे उपाय करायचे, त्यामध्ये या दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मंदिरात आपल्याला एक झाडू दान करायचा आहे। हा झाडू दान केल्याने आपल्या आयुष्यात सुखसंपदा नांदणार आहे आणि त्याचबरोबर वैभव प्राप्त होणार आहे। तसेच आपल्याला नोकरीत काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी आपण 11 विविध फळं घ्यायचे आणि त्याचा नैवेद्य हा देवी मंदिरात दाखवायचा आणि नंतर ते फळे गरिबांना आपण दान करायचे। तसेच आपण शमीच्या झाडाला या दिवशी दिवा जर आपण लावला तर आपले कोर्टाचे रखडलेले जे कामं आहेत ते पूर्ण होतात आणि स्त्रियांना सौभाग्य प्राप्तीही होत असते। या दिवशी नारळ, मिठाई आणि 11 रुपये जर आपण देवी मंदिरामध्ये वाहिले तर आपल्या व्यवसायात होणारे नुकसान हे थांबते आणि व्यवसायाला गती मिळते। त्याचबरोबर जर आपल्याला घरातील कुठलीही व्यक्ती हे जर आजारी असतील किंवा आपण स्वतः आजारी असू तर आपण एक नारळ घ्यावं, ते 11 वेळेला ओवाळावं आणि ते रावण दहन जिथे होते तर त्या दहनामध्ये आपण हे नारळ वाहून द्यायचं आहे। त्यामुळे आपल्याला जे काही आजार आहेत ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्याला आरोग्य प्राप्त होते। तसेच तुरटी, काळी मोहरी आणि मीठ हे 11 वेळेला उतरवून लहान मुलांवरून हे उतरवावे आणि ते जाळून टाकावे। त्यामुळे ही निगेटिव्ह ऊर्जा ही पूर्णपणे कमी होते। त्याचबरोबर या दिवशी जितके दान करता येईल तितके करा। पैसे असो, अन्न असो,
ज्या वस्तू गरजूंना हव्या आहेत त्या नक्की दान करा. उपाय अगदी छोटे आहेत, नक्की करा. डॉक्टर नेहा जोशी, दत्त अनघा वासुरीचं सेंटर, नाशिक.